नमस्कार. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठीतील उत्तमोत्तम अशा निवडक ग्रंथांचे श्राव्य पुस्तकात म्हणजेच ऑडिओ बुक्समध्ये रूपांतर करून त्यांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेने एक प्रकल्प हाती घेतलेला आहे. याआधी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज व विंदा करंदीकर यांचे प्रत्येकी 2 प्रातिनिधिक कविता संग्रह, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण यांचे आत्मचरित्र तसेच समर्थ रामदास स्वामींचा दासबोध या ग्रंथाचे श्राव्य पुस्तकात रूपांतर करण्यात आले होते. राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या या अनमोल ठेव्याला जागतिक स्तरावरून आजही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मध्ययुगातील संतांचे विविधांगी वाङ्मय हा मराठी साहित्यातील महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे. वारकरी भक्ती संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्या ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आजही अनेकांच्या नित्यपठणात असलेला आढळतो. संस्कृतातील भगवद्गीतेमध्ये मांडलेले तत्वज्ञान तत्कालीन मराठी समाजापर्यंत पोहोचावे या हेतूने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीता मराठीत आणताना त्याला भावार्थ दीपिका असे यथार्थपणे म्हटलेले आहे. या ग्रंथातून केवळ संस्कृतातील भगवद्गीतेचे तत्वज्ञानच मराठीत आणले गेले आहे असे नाही, तर तत्कालीन मराठी शब्दकळेचे लखलखीत आरसपानी दर्शन त्यातील प्रतिमा आणि प्रतीकातून होते. ज्ञानेश्वरांचा व्यासंग, निरीक्षणातील बारकावे, भक्ती संप्रदायातील अनेकविध विशेष या ग्रंथातून प्रकट झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या संपादन समितीने प्रमाणित केलेली व महाराष्ट्र शासनाद्वारे 1977 साली प्रकाशित केलेली ज्ञानेश्वरीची प्रत या श्राव्य पुस्तकासाठी वापरली आहे. या ग्रंथामधील 18 अध्यायांमध्ये 9034 ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीचे संशोधन करून या ओव्यांची शुद्ध प्रत केल्यानंतर एकनाथ महाराजांनी रचलेल्या 5 ओव्या देखील 18 अध्यायांच्या शेवटी या प्रतीमध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या या श्राव्य पुस्तकात एकूण 9039 ओव्या ध्वनिमुद्रित केल्या आहेत. गेल्या 4 दशकांपासून मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रात संगीतकार म्हणून नावाजलेल्या श्री राहुल रानडे यांनी या श्राव्य पुस्तकासाठी संगीत दिग्दर्शन केले असून मराठीतील 22 नामवंत कलाकारांच्या ओजस्वी आवाजात हा ग्रंथ ऐकता येणार आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्या नामवंत कलावंतांकडून ध्वनिमुद्रित करून घेताना शब्दांचे उच्चारण, वृत्त, छंद यांची तसेच स्वाभाविक लय, गती व नाद यांची विशेष काळजी घेतली गेली आहे. तसेच ज्ञानेश्वरीतील त्या काळातील विशिष्ट शब्दांचे अर्थ कळणे कठीण आहे असे वाटल्यास अशा काही शब्दांचा आजच्या व्यवहारातील अर्थ लोकांना तिथेच बघता यावा यासाठी आवश्यक ती सोय देखील करण्यात आली आहे. सदर श्राव्य पुस्तकाचा YouTube वाहिनीवर आस्वाद घेताना ज्ञानेश्वरीची शासन प्रमाणित संहिता देखील दृश्य स्वरूपात दिसणार आहे. ज्ञानेश्वरी या श्राव्य पुस्तकाचे सर्व अधिकार राज्य मराठी विकास संस्थेच्या अधीन असून हे पुस्तक जनतेसाठी विनामूल्य स्वरूपात संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. त्याची विक्री करणे, ती आपल्या संकेतस्थळावर घालणे इत्यादी गोष्टी करणाऱ्या व्यक्ती व संस्था आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. हे श्राव्य पुस्तक तयार करण्यासाठी ज्या ज्या व्यक्ती व संस्था यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद.